राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे आणि त्या ठरावाची फेर उत्तम आमच्याकडे द्या ते आमच्याकडे देतील धैर्यशीलराव आम्ही लोक त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचतं हे मी बोललो तर काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की पवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची गोष्ट केली तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीच्या बद्दल लोकांच्या मनात शंका आहे ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या बद्दलची काळजी घ्यावी हे चुकीचं आहे शेवटी लोकशाही कशासाठी लोकांचे अधिकार काय आहेत आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अर्थ येत असेल तर लोकप्रतिनिधींनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथं घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढंच आमची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे यथकिंचित सुद्धा काही करायचं नाही आणि म्हणून मी सांगतो तसे ठराव करा आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती करेन की तुम्ही स्वतःला गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमरावांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायच्या आहेत आणि हे गोष्टी अत्यंत